काही भाज्या अशा असतात की त्या विशेष आवडीने कधी खाल्ल्याच जात नाही. त्यामध्ये एक म्हणजे लाल भोपळा. मस्त गुलाबी थंडीत आज आपण संध्याकाळच्या जेवणात चपाती भाजी न बनवता बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक असं लाल भोपळ्याचं सूप. लहानांपासून मोठ्यांना सुद्धा हे खूप आवडेल. तर इथं हा भोपळा असा चिरून घ्यायचा, आतल्या बिया काढून घेतल्या, त्याचसोबत बाहेरचं साल देखील इथं अशा पद्धतीने मी काढून घेत आहे. इथं आपल्याला या भोपळ्याच्या पातळसर मीडियम साईजच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. पातळसर फोडी केल्या की भोपळा फक्त वाफेवरच पाणी न घालता व्यवस्थित असा शिजतो. यातला काही भोपळा आपण सूप बनवण्यासाठी घेऊयात. तर कढईमध्ये घेतलं आहे थोडंसं बटर. यामध्ये अगदी किंचितसं तेल घालायचं आहे. हे गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालूयात. बटरमध्ये एकदा हलवून घेऊयात. यामध्ये पाव चमचा आपण बडीशेप घालणार आहोत, ती देखील हलवून घेऊयात. एक मीडियम साईजचा कांदा मी उभा चिरून घेतला आहे, तो मी यामध्ये घातला आहे. बटरमध्ये आपण तो परतून घेऊयात. यामध्ये चिरलेला भोपळा घालूयात. थंडीमध्ये आता गाजर मार्केटमध्ये आले आहेत, तर यामध्ये मी गाजर देखील वापरत आहे. हे एकत्र आपण मिक्स करून हलकंसं परतून घेऊयात. यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ घालून एकत्र हे हलवून घेऊयात. आता हे शिजण्यासाठी आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूयात. एकत्र मिक्स करून घेऊयात. गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर पुढे एक 5-10 मिनिटासाठी आपण हे शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर आता मी चेक करत आहे. आपण आता भोपळा आणि गाजर शिजलंय का ते एकदा चेक करूयात. तर तुम्ही तर पाहताय गाजर इथं व्यवस्थित असं शिजलं आहे. आपण आता गॅस बंद करूयात आणि हे थंड होऊ देऊयात. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण हे मिश्रण घेऊन थोडंसं पाणी घालून ह्याची प्युरी बनवून घेऊयात. त्यानंतर बनवलेली प्युरी आपण इथं कढईमध्ये घेतली आहे. गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपण आता ह्याला छान एक उकळी येऊ देऊयात. तर सूपला छान अशी उकळी आली आहे. आपण एकदा हे हलवून घेऊयात. यामध्ये मी 1 चमचा अमूल क्रीम घालणार आहे. तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय देखील घालू शकता. क्रीम घातल्याने सूपला दाटसरपणाही येतो आणि टेस्टही छान लागते. असं हे सूप इथं तयार आहे. थोडंसं भाजलेलं तीळ आणि वरून मिरपूड घालून हे सूप सर्व करा. आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.